नागपुरातील ऑटो LPG पंपांना आता मागणीपेक्षा जास्त पुरवठा होत आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आता सर्व नागपुरातील जवळपास 20 ऑटो LPG पंप आहेत आणि सगळ्या पंपांवर आता पुरेसा LPGचा साठा आहे। जेवढी मागणी आहे त्यापेक्षा जास्त पुरवठा होत असल्याने मोठा दिलासा जो आहे तो ऑटो चालकांना बसतो आहे। इराण इस्रायल युद्धामुळे जवळपास 12 ते 13 दिवस नागपुरातील ऑटो LPG पंप बंद होते आणि त्याचा सर्वात मोठा फटका जो आहे तो ऑटो चालकांना बसला होता। परंतु आता रेग्युलर ऑटो LPG मिळायला लागलेला आहे आणि पुरेसा साठा आहे, त्यामुळे मोठा फायदा होतोय। दादा, रेग्युलर मिळतं आता? रेग्युलर मिळून राहिलं पण काही मतलबचं नाही आहे ना साहेब। काय झालं? पेट्रोलपेक्षा महाग भेटून राहिला, मग गाडी पेट्रोलवरती चालवणार पुरणार ना। हे कसं आहे, आता स्टेपनीसाठी ज्याचं पेट्रोल वगैरे संपलं त्यामुळे ठेवावं लागू राहिली गॅस। 120 रुपये लिटर म्हणजे कमी झाले का? 105 रुपये लिटर पेट्रोल आहे, ॲव्हरेज तेवढंच आहे गाडीच्या, मग पेट्रोलवरती चालवणं पुरणार ना। दरवाढीचा मात्र फटका बसतोय। दादा, पुरेशी मिळत आहे गॅस आता? गॅस पुरेशी मिळत आहे, पण काय झालं, रेट इतके वाढले आहे की त्याच्यामुळे आम्हाला टाकणं परवडत नाही। तर सरकारने हे याचे रेट कमी करायला पाहिजे, जेणेकरून आमचे पोट आणि आमचा उदरनिर्वाह बरोबर व्हायला पाहिजे। नक्कीच पुरेशी LPG गॅस ऑटो रिक्षांना मिळत आहेत, परंतु प्रमुख मागणी आहे कारण की इराण इस्रायल युद्ध सुरू होण्यापूर्वी ऑटो LPG 55-60 रुपये प्रति लिटर होतं। आता मोठ्या प्रमाणात दर जे आहे ते वाढलेले आहे। आजचा दर आहे 119 रुपये 90 पैसे, त्यामुळे हे दर कमी व्हावे अशी ऑटो चालकांची मागणी आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।